छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती उत्पन्न झालेली आहे। अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। तर आपण पाहतो छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि अनेक ठिकाणी खरं तर राज्यात अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये ही पूरस्थिती आहे। तर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पूरस्थिती आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी पुराचं पाणी साचलेलं आहे आणि इथे अडकलेल्या लोकांसाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। तसंच शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हजारो हेक्टर शेती ही अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे। पाहिलं तर सध्या मी छत्रपती संभाजीनगरच्या आर्शी या गावामध्ये आहे। पैठण तालुक्यामध्ये जर पाहिलं तर मागील 4 दिवसापासून जे आहे ते सातत्याने या भागामध्ये जे आहे ते आता अतिवृष्टीचा पाऊस जो आहे तो पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे आता शेतामध्ये जे आहे ते आता कमरा एवढं पाणी साचलेलं आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ते आपण जय महाराष्ट्राच्या स्क्रीनवरती सध्या पाहताना पाहायला मिळत आहे। शेतकरी जो आहे तो आता या पावसाने जो आहे तो नागवल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण डाळिंबाची बगीचा जो आहे तो पाण्यामध्ये असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे अतिवृष्टीच्या पावसाने जे आहे ते मोठं नुकसान देखील या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं। सगळं डाळिंब पाण्यात आहे, सरकी पाण्यात आहे, ऊस पाण्यात आहे, खूप मोठं नुकसान आहे, काहीच उरलं नाही खाली। काय काय मागणी असणार शासनाकडे? शासनाकडे काही मागणी नाही, भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं आणि त्यातली त्यात समजा काही ठिकाणी रोडचे पूल वगैरे दाबले गेले, त्यातून पाणी इकडे वाहलं गेलं। रोडचं दुर्लक्ष आहे त्या PWD वाल्याचं, ते तिथं पाण्याचं नियोजन नाही झालं त्यांच्याकडून। काही शेतकऱ्यांना छोटे छोटे पूल दाबले गेले। काय अपेक्षा आहे? सध्या जर पाहायला गेलं तर संपूर्ण हाताशी आलेलं पीक जे आहे ते आता खराब झालेलं आहे। पाणी जे आहे ते कमरे एवढं तुमच्या शेतामध्ये साचलंय। काय वाटतं, काय भावना आहे? सरकारने लवकर मदत करायला पाहिजे शेतकऱ्याला, कारण बऱ्याच दिवसाचं आता पाऊस चालू आहे, पावसाने कमरेत पाणी साचलंय आणि शासनाने तुरंत शेतकऱ्यावर सध्या लक्ष घातलं पाहिजे। आज काय भावना आहे तुमची? सर, आम्ही पोटच्या लेकरावानी हे फळ जपवतो, रात्रंदिवस याच्यात मेहनत करतो, इच्छो काटा काहीच बघत नाही, पण आज हातात तोंडाशी आलेला घास पूर्ण या पाण्यामुळे पावसामुळे निसर्गामुळे गेलेला आहे।